मित्रांनो, एलॉन मस्क, बिल गेट्स, विराट कोहली, शाहरुख खान, सुंदर पिचाई यासारख्या अनेक यशस्वी लोकांच्या यशोगाथा तुम्ही ऐकल्या असतीलच. पण ही सर्व लोक यशाच्या शिखरावर कशी पोहोचली याचा विचार कधी तुम्ही केला आहे का? या सर्व यशस्वी लोकांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे त्यांच्या चांगल्या सवयी. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही यशस्वी व्यक्तीची मुलाखत ऐका. कोणतीही यशस्वी व्यक्ती असं म्हणणार नाही की मी रोज उशिरा झोपतो, रोज फास्ट फूड खातो, मी दिवसभर फक्त माझ्या सोफ्यावर बसून झोपा काढतो. ह्या उलट प्रत्येक यशस्वी व्यक्ती नेहमी हेच सांगताना दिसेल की मी रोज सकाळी लवकर उठतो, व्यायाम करतो, ध्यान करतो, घरचे जेवण जेवतो आणि दिवसभर फोकसने काम करतो. महान ग्रीक फिलॉसॉफर एरिस्टॉटल देखील म्हणतात की आपण जी गोष्ट वारंवार करतो तसेच आपण बनत जातो. म्हणजे जर एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा सिगरेट ओढत असेल तर त्याला समाजात व्यसनी म्हटले जाते. दुसरीकडे जर कोणी रोज व्यायाम करत असेल तर लोक त्याला व्यायामपटू स्टार म्हणतात. म्हणून मित्रांनो, आयुष्यात मोठे यश मिळवण्यासाठी चांगल्या सवयी असणे गरजेचे आहे. पण चांगल्या सवयी लावणे आणि वाईट सवयी सोडणे हे वाटते तितके सोपे नाही. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 4 पद्धती सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी कमी वेळात, ते पण जास्त कष्ट न घेता, कोणतीही चांगली सवय स्वतःला लावू शकता आणि वाईट सवय सहज सोडू शकता. शेवटची पद्धत खूप महत्त्वाची आणि वेगळी आहे. चला तर मग सुरू करूयात. नंबर 4, कोणतेही काम करण्याआधी त्या कामामागचे मजबूत कारण शोधून काढा. तुम्ही करत असलेल्या कामामागे जर भक्कम कारण नसेल तर तुम्ही ते काम सातत्याने करू शकणार नाही. नवाजुद्दीन सिद्दीकी तुम्हाला माहितीच असेल. 19 मे 1974 रोजी उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या एका छोट्याशा गावात नवाजुद्दीनचा जन्म झाला. नवाजला लहानपणापासूनच चित्रपटांची खूप आवड होती. त्या काळी गावात सुद्धा टीव्ही नसायचे. त्यामुळे नवाजुद्दीन महिनाभर पैसे साठवून गावाजवळच्या थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघायचा. आणि जसे की आपल्या प्रत्येकाला एखादा ॲक्शन चित्रपट पाहिल्यानंतर हिरो बनायची इच्छा व्हायची, तसेच नवाजुद्दीनला सुद्धा हिरो बनायची इच्छा व्हायची. त्याने हरिद्वारच्या गुरुकुल कांगरी विद्यापीठातून बॅचलरची पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर आपला खर्च भागवण्यासाठी त्याने 1 वर्ष केमिस्ट म्हणूनही काम केले. नवाजला आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं, म्हणून तो आपल्या गावी परतला आणि त्याने सगळ्यांना सांगितलं की त्याला हिरो व्हायचं आहे. हे ऐकून घरच्यांनी त्याची खिल्ली उडवली. काही नातेवाईक तर त्याला असे सुद्धा म्हणाले, आधी चेहरा नीट बघ आरशात, चाललाय हिरो व्हायला. हिरो होण्यासाठी ना तुझी उंची तेवढी आहे, नाही तुझी पर्सनॅलिटी तशी आहे. नवाजने त्यांच्या सर्व बोलण्याकडे दुर्लक्ष केले, कारण आता त्याचं फक्त एकच लक्ष होतं, ते म्हणजे स्वतःला हिरो म्हणून सिद्ध करणे. त्यानंतर त्याने दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला, जिथे त्याने अभिनयातले बारकावे शिकून स्वप्नांची नगरी मुंबई गाठली. मुंबईमध्ये आल्यानंतरही नवाजने अनेक वर्ष संघर्ष केला. भाडे देण्यासाठी पैसे नसल्यामुळे तो मित्राच्या खोलीत राहत होता, जिथे अजून 4 लोक राहायची. त्याच्या मित्राने एक अट घातली होती, ती म्हणजे नवाजला जर तिथे राहायचे असेल तर त्याने त्या खोलीची साफसफाई करायची आणि प्रत्येकासाठी जेवण सुद्धा बनवायचे. इतक्या अडचणीचा सामना करूनही नवाजने कधीही हार मानली नाही. सर्वप्रथम 1999 मध्ये त्याला सरफरोश या चित्रपटात एका गुन्हेगाराची छोटी भूमिका मिळाली. पुढील 10 वर्ष त्याने अशाच अनेक चित्रपटांमध्ये छोटे मोठे रोल केले. 2012 मध्ये त्याला अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली आणि हाच तो चित्रपट होता जिथून नवाजला बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळू लागली. लोकांनी त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक केले आणि त्यानंतर नवाजने कधीही मागे वळून पाहिले नाही. मी तुम्हाला नवाजची गोष्ट सांगितली कारण लहानपणापासूनच नवाजला माहिती होते की त्याला त्याच्या आयुष्यात काय करायचे आहे. त्यामुळे कोणत्याही कामात जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी एक मजबूत कारण असलेच पाहिजे. लोकांनी नवाजला सांगितले की तो हे करू शकणार नाही, पण तरीही त्याने प्रयत्न सुरूच ठेवले. का? कारण त्याच्या आत हिरो बनण्याची आग होती आणि तुम्हीही ही आग स्वतःमध्ये विकसित करू शकता. मी हे काम का करायला पाहिजे
हे तुम्ही स्वतःला विचारा. जेवढे मोठे आणि भक्कम कारण असेल तेवढ्या वेगाने ते काम करण्याची आग तुमच्यामध्ये निर्माण होईल. नंबर 3, फक्त सुरुवात करा. मित्रांनो, तुम्हाला जे ध्येय साध्य करायचे आहे त्या दिशेने एक पहिले पाऊल तर टाका. काम सुरू तर करा. एरिस्टॉटल कामाबद्दल म्हणतात की कुठल्याही कामाची सुरुवात करणे म्हणजेच ते काम 50% झाल्यासारखेच आहे. कारण अनेकदा कोणतेही काम सुरू करणे हीच सर्वात अवघड गोष्ट असते. पण एकदा का काम सुरू केले की ते काम पूर्ण करण्याची प्रेरणा आपोआप आपल्याला येते. माझ्या पुस्तक वाचण्याच्या सवयीत ह्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला. मला पुस्तके वाचायची खूप इच्छा असायची, पण जेव्हा मी पुस्तक वाचायला बसायचो मला फार कंटाळा यायचा. माझी इच्छाच होत नसायची. माझे मन ते पुस्तक न वाचण्याचे शेकडो कारण सांगायचे. पण असे असूनही मी पुस्तक वाचायला बसायचो. आणि एकदा वाचायला बसलो की पुस्तक न वाचण्याची कारणे सगळी नाहीशी व्हायची. अशा प्रकारे मी पुस्तके वाचण्याची सवय लावून घेतली. फक्त सुरुवात करणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे हे त्यावेळी मला प्रकर्षाने जाणवले. म्हणून जेव्हा तुम्ही एखादं काम करण्याचे टाळत असाल तेव्हा लक्षात ठेवा की फक्त ते काम सुरू करा. नंतर सर्व काही सोपे होत जाईल. नंबर 2, 2 मिनिटांच्या नियमाचा वापर करा. मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितले की तुम्हाला फक्त 2 मिनिटं व्यायाम करायचा आहे, 2 मिनिटं पुस्तकं वाचायची आहे, 2 मिनिट मेडिटेशन करायचे आहे, मला खात्री आहे तुमच्यापैकी प्रत्येकजण करेल. आणि हाच नियम कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. बहुतेक लोक जेव्हा त्यांच्या सवयी बदलण्याचा विचार करतात तेव्हा ते खूप मोठे काहीतरी करण्याचा विचार करतात. एक उदाहरण बघूया. एक प्रचंड जाड माणूस आहे ज्याला लोक त्याच्या जाडीमुळे त्याला एकटे पाडतात. त्यामुळे तो जाड माणूस ठरवतो की आपण सुद्धा व्यायाम करून एकदम फिट व्हायचे. तो ठरवतो की रोज 2 तास जिमला जायचे. सुरुवातीला काही दिवस तो जिममध्ये जातो सुद्धा, पण थोड्याच दिवसात त्याचे मोटिवेशन कमी व्हायला लागते. तो जायचा कंटाळा करू लागतो. त्याला व्यायाम करणे एक ओझे वाटू लागते आणि हे आपले काम नाही म्हणून तो व्यायाम करायचे पूर्णपणे थांबवतो. मित्रांनो, जर ह्या माणसाने रोज फक्त 2 मिनिटे व्यायाम करायचे ठरवले असते तर त्याला व्यायाम करण्यासाठी मोटिवेशन असो किंवा नसो त्याने सहज व्यायाम केला असता आणि त्याला हळूहळू त्याची सवय सुद्धा झाली असती. काही दिवसानंतर त्याचा व्यायाम करण्याचा कालावधी सुद्धा वाढला असता. पण त्याने फिट होण्यासाठी एक खूप मोठं ध्येय ठेवलं आणि अचानक मोठा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू केला आणि इथेच तो चुकला. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की मोठा विचार करण्यात काही नुकसान नाही, परंतु तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की ह्याआधी तुम्ही 1 मिनिटही व्यायाम करत नव्हता आणि आता अचानक 2 तास व्यायाम करायचं म्हटलं तर ते नक्कीच अवघड जाईल आणि शरीरासोबत मनावरही त्याचा भार येईल. म्हणूनच सुरुवात 2 मिनिटांपासून करा. आता जे लोक असा विचार करत आहे की 2 मिनिट व्यायाम करून काय फरक पडणार आहे, तर मी त्यांना सांगू इच्छितो की कोणताही व्यायाम न करण्यापेक्षा 2 मिनिटं करणे कधीही चांगले. एखादे पुस्तक अजिबात न वाचण्यापेक्षा फक्त 2 मिनिटं वाचणे केव्हाही चांगले. मित्रांनो, ह्या 2 मिनिटांचा नियम वापरून तुम्ही वाईट सवय देखील सोडू शकता. समजा तुम्हाला उशिरापर्यंत झोपण्याची वाईट सवय आहे आणि तुम्हाला ती सवय मोडायची आहे, तर लगेच 2 तास लवकर उठण्यापेक्षा 5 मिनिटं किंवा अर्धा तास लवकर उठणे केव्हाही चांगले. तुम्ही सगळ्यात आधी स्वतःला सांगा की तुम्हाला फक्त 2 मिनिटे किंवा 5 मिनिटे लवकर उठायचे आहे आणि एकदा का तुम्हाला सवय झाली की मग नंतर हळूहळू वेळ वाढवा. किंवा मग तुम्हाला गरजेपेक्षा जास्त खाण्याची सवय असेल तर स्वतःला सांगा की आज मी रोजच्यापेक्षा फक्त 1 चपाती कमी खाणार आहे. हा 2 मिनिटांचा नियम वापरण्यासाठी तुम्ही फक्त 2 मिनिटांसाठीच काहीतरी केलं पाहिजे असे काही नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेळ ठरवू शकता. परंतु ह्या 2 मिनिटांच्या नियमाचा अर्थ असा आहे की आपण सुरुवात ही कमी प्रमाणात करावी. नंबर 1, तुमच्या आयडेंटिटीच्या शक्तीचा वापर करा. लोकांना त्यांच्या सवयी बदलायला अवघड जाते कारण बहुतेक वेळा ते फक्त त्यांची वागणूक बदलण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांची आयडेंटिटी बदलण्याचा प्रयत्न करत नाही. आता ही आयडेंटिटी म्हणजे काय, तुम्हाला प्रश्न पडला असेल. तुमची आयडेंटिटी म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता, तुम्ही स्वतःला कोणत्या प्रकारचे व्यक्तिमत्व मानता. समजा एखादी व्यक्ती खूप दारू पिते आणि आता त्याला त्याची ही वाईट सवय सोडायची असेल. त्यासाठी त्याने ठरवले की तो यापुढे दारू पिणार नाही. सुरुवातीला तो काही दिवस दारू पित नाही,
मात्र काही काळानंतर तो पुन्हा दारू पिण्यास सुरुवात करेल. का? कारण त्याच्या मनात ही आयडेंटिटी कायम आहे की तो एक दारू पिणारा व्यक्ती आहे. आणि दारू पिणारा काय करतो? तर तो दारूच पितो. म्हणून जोपर्यंत तो या नकारात्मक आयडेंटिटीला सकारात्मक आयडेंटिटीमध्ये बदलत नाही तोपर्यंत तो त्याची सवय सोडू शकणार नाही. आता सकारात्मक आयडेंटिटी काय असू शकते? मी भावनिकदृष्ट्या एक शक्तिशाली व्यक्ती आहे जो फक्त भावनेच्या भरात कोणतेही चुकीचे पाऊल उचलत नाही. ह्यामुळे मी दारूला हात सुद्धा लावणार नाही. येल विद्यापीठाने 608 लोकांवर 23 वर्षे अभ्यास केला. या अभ्यासात त्यांनी ह्या लोकांना 2 गटात विभागले होते. एका गटातील काही लोक असे होते जे त्यांच्या वृद्धापकाळाबद्दल सकारात्मक विचार करायचे. त्यांचा असा विश्वास होता की ते त्यांच्या वृद्धापकाळात जीवन अगदी आनंदात आणि शांतपणे जगतील. पण त्या उलट दुसऱ्या गटातील लोकांचे वृद्धापकाळाबद्दल नकारात्मक विचार होते. त्यांना वाटत होते की त्यांच्या वृद्धापकाळात त्यांचे आयुष्य अजून खराब होईल. ते सतत चिंतेत असतील. 23 वर्षांच्या अभ्यासातून शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले की जे त्यांच्या वृद्धापकाळाबद्दल सकारात्मक होते ते दुसऱ्या गटाच्या तुलनेत जास्त आयुष्य जगले. तुम्ही स्वतःला एक असा व्यक्ती मानता जो एकही दिवस व्यायाम चुकवत नाही, तर तुमच्या मनाला दररोज व्यायाम करण्याची सवय लागेल. आणि मग काही झाले तरीही आपला मेंदू आपल्याला व्यायाम करण्यासाठी भाग पाडेलच. ही पॉवर आहे आयडेंटिटीची. जगातले 1 नंबरचे मोटिवेशनल स्पीकर टोनी रॉबिन्स सुद्धा हेच म्हणतात की माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचे काय असेल तर त्याची आयडेंटिटी आहे. मित्रांनो, हे होते ते 4 जबरदस्त मार्ग ज्याचा अवलंब करून कोणीही आपले आयुष्य सहज बदलू शकते. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.